नमस्कार मित्रांनो, लॉ इन मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण एफ-आय-आर दाखल झाल्यानंतर पुढील कायदेशीर प्रक्रिया काय असते यासंबंधीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. चला तर मित्रांनो, थोडाही उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, प्रथम तपास सुरू होतो. एफ-आय-आर झाल्याच्या नंतर तपास सुरू होतो. त्याच्यानंतर पोलीस घटनास्थळी पाहणी करतात, साक्षीदारांचे जबाब नोंदवतात, पुरावे, सीसीटीव्ही, मोबाईल डेटा, कागदपत्र इत्यादी गोळा करतात. त्यानंतर आहे मित्रांनो आरोपीला अटक किंवा नोटीस. मित्रांनो, गुन्ह्याचे स्वरूप पाहून आरोपीला अटक केली जाऊ शकते. अटक आवश्यक नसल्यास तपासासाठी नोटीस देऊन चौकशीसाठी बोलावले जाते. त्यानंतर मित्रांनो न्यायालयासमोर हजर करतात. मित्रांनो, अटक झाल्याच्या नंतर 24 तासाच्या आत आरोपीला मॅजिस्ट्रेटसमोर हजर करणे बंधनकारक असते. त्यानंतर मित्रांनो पोलीस कोठडी किंवा न्यायालयीन कोठडी विद्यमान न्यायालय देत असते. त्यानंतर जामीनपात्र गुन्हा असल्यास जामीन मिळू शकतो आणि अजामीनपात्र गुन्ह्यात न्यायालयाकडे जामिनासाठी अर्ज करावा लागतो मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो तपास पूर्ण झाल्याच्या नंतर पुरावे पुरेसे असल्यास आरोपपत्र चार्जशीट न्यायालयात दाखल केली जाते. त्यानंतर पुरावे अपुरे असल्यास क्लोजर रिपोर्ट दाखल केला जातो. त्यानंतर न्यायालयीन खटला. मित्रांनो, चार्जशीट दाखल झाल्याच्या नंतर न्यायालयीन खटलाला सुरुवात होत असते. त्यानंतर आरोपीची निश्चितता केली जाते. त्यानंतर साक्षीदारांचे व उलट तपास होतात. त्यानंतर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायनिर्णय दिला जातो. मित्रांनो एक लक्षात ठेवा, एफ-आय-आर दाखल झाला म्हणजेच आरोपी दोषी ठरला होत नाही. तर मित्रांनो, आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.